प्रभू येशू ख्रिस्ताच्या अतिपवित्र नावामध्ये तुमचं सर्वांचं स्वागत असो. आजच्या मननासाठी आपण एक पवित्र शास्त्रातला अत्यंत मोलाचा आणि महत्त्वाचा विषय पाहत आहोत आणि तो विषय आहे फास्टिंग, उपवास. ह्या विषयाला पवित्र शास्त्रामध्ये अनन्यसाधारण महत्त्व आहे आणि जैविक दृष्टिकोनातून फास्टिंग जर आपण सायन्सच्या दृष्टिकोनातून पाहिलं तर त्याचे बरेच फायदे सायन्सने आपल्याला सांगितलेले आहेत. आता हे पहा, द वर्ड ऑफ गॉड सेज टू अस दॅट द फर्स्ट नॅचरल अँड देन स्पिरिच्युअल. अगोदर नैसर्गिकते, नंतर आध्यात्मिकते. तर आध्यात्मिकता पाहत असताना आपण नैसर्गिक गोष्टी काय आहेत त्या पण पाहणार आहोत. जैविक दृष्टिकोनातून बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु आपण त्या गोष्टी पाहण्यापेक्षा पवित्र शास्त्रामधून पाहूया. पवित्र शास्त्र आम्हाला उपवासाच्या बाबतीत काय सांगतं? या ठिकाणी प्रथमच आपण एक वचन पाहूया. योएलचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि 15वं वचन. या वचनामध्ये उपवास करा, आक्रंदन करा आणि हे सगळं कशासाठी आहे? तर हे शुद्धीकरणासाठी आहे. त्या शुद्धीकरणामध्ये बऱ्याच गोष्टी येतात. आपल्या शरीराचं शुद्धीकरण, ज्याला सायन्सच्या लँग्वेजमध्ये डिटॉक्स म्हणतात. नंबर 2, आपल्या मनाचं, अंतःकरणाचं शुद्धीकरण. आपल्या मनाच्या आणि अंतःकरणाच्या शुद्धीकरणासाठी ऑलरेडी गलतीकाराचं पत्र याचा 5व्या अध्यायाच्या 16व्या वचनामध्ये प्रेषित पौल अशा प्रकारे सांगतात, की "मी तर तुम्हाला सांगतो, की तुम्ही आत्म्याच्या प्रेरणेने चाला, म्हणजे तुम्ही देह वासना पूर्ण करणार नाहीत." आणि पुढं जवळ-जवळ 22-25 प्रकारच्या गोष्टी सांगितलेल्या आहेत, की आपल्या अंतःकरणामध्ये काय आहे. व्यभिचार आहे, जारकर्म आहे, मूर्तिपूजा आहे, चेटके आहे, कलह आहे, भांडण आहे, राग आहे, द्वेष आहे. या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी, वाडीदिरीचा व्यवहार आहे. ह्या सगळ्या गोष्टी त्या ठिकाणी सांगितलेल्या आहेत आणि मग त्यापासून आपल्याला हृदयाचं शुद्धीकरण व्हावं, त्यासाठी उपवास महत्त्वाचा आहे. ज्याला आपण पवित्र शास्त्रीय भाषेमध्ये सँक्टिफिकेशन म्हणूया. सँक्टिफिकेशन म्हणजे शुद्धीकरण. मुळातच शुद्ध हा शब्द पवित्र शास्त्रामध्ये, पवित्र हा शब्द हा पवित्र शास्त्रामध्ये जवळ-जवळ 900 टाइम्स दिलेला आहे. म्हणजे त्याचा अर्थ असा होतो, की देवबाप आपल्याकडून प्रत्येक वेळेस शुद्धता, पवित्रता, वागणुकीची शुद्धता, आपल्या डोळ्याची शुद्धता, आपल्या मुखाची शुद्धता, आपल्या वाणीची शुद्धता, आपल्या वागण्याची शुद्धता, आपल्या बोलण्याची शुद्धता, या सगळ्या गोष्टी मागत आहे. आणि म्हणून योएलचं पुस्तक घरी गेल्यानंतर वाचा. ते म्हणजे 2ऱ्या अध्यायाच्या 15व्या वचनामध्ये उपवास करा, आक्रंदन करा, कपडे फाडा, पण त्या अगोदर अंतःकरण फाडा, परंतु शुद्धीकरण करून घ्या. म्हणून पहिला जो आपला मुद्दा आजचा आहे, तो आहे योएलच्या पुस्तकातून आपण आपल्या जीवनाच्या शुद्धीकरणासाठी एक उपवास आठवड्यातून करणं किंवा जसं देवाचा आत्मा तुम्हाला सुचवतो, तशा प्रकारे उपवास करणं खूप महत्त्वाचं आहे. नंबर 2 आपण पाहूया दानिయేलाचं पुस्तक याचा 9वा अध्याय आणि 3ऱ्या वचनामध्ये. या ठिकाणी बऱ्याच गोष्टी आहेत, परंतु दानिయేल परमेश्वराकडे धाव घेण्याच्या संदर्भात सांगत आहे. म्हणजे उपवासाच्या द्वारे आपण प्रभूकडे धाव घेणं आपल्यासाठी अत्यंत मोलाचं आहे. दानियल हा अत्यंत तरुण अधिकारी होता. तो काही खूप मोठा नव्हता. पुष्कळदा आपल्याला चित्रामध्ये दाखवलं जातं, की सिंहाच्या गुहेमध्ये दानियल आहे आणि त्याची खूप मोठी दाढी वाढलेली आहे आणि तिथं त्याचं वय जवळ-जवळ 45 ते 60च्या दरम्यान दाखवलेलं आहे. ते रॉंग आहे. तो खूपच तरुण मुलगा होता आणि तरुण अधिकारी या नात्याने त्याचं कमिटमेंट जे होतं, ते ख्रिस्ताप्रती खूप होतं. जेव्हा त्याच्यावर काही प्रसंग गुदरला, त्यावेळेस त्याने यरुशलेमेच्या दिशेने खिडक्या उघडल्या आणि प्रार्थना केली. परंतु इथं देवाकडे धाव घेणं, प्रत्येक गोष्टीमध्ये आपल्याला प्रभूला प्रथम स्थान देणं गरजेचं असतं. व्यक्ती कोणीही असो, तो कोणत्याही पदावर असो, बिशप पदावर असो, पोप पदावर असो, तुम्ही कोणीही असा किंवा सामान्य ख्रिस्ती असा, परंतु प्रत्येक वेळेस देवाकडे धाव घेणं हे खूप गरजेचं आहे. आणि पुष्कळ वेळेस आपण तर अशा देशामध्ये राहतो, की ज्या देशामध्ये संकटांची मालिकाच मालिका आहे. पावसाचं संकट, पुराचं संकट, धान्य न मिळण्याचं संकट, ते विचारूच नका. मग या प्रत्येक वेळेस आपण काय करू शकतो? तर आपण देवाकडे धाव घेऊ शकतो. म्हणजे दानिయేलाचा ग्रंथ याचा 9वा अध्याय आणि 3ऱ्या वचनाला अनुसरून आपल्याला उपवासाच्या द्वारे देवाकडे धाव घेणं आहे. उपवास करणं म्हणजे काय? तर मग देवाकडे धाव घेणं. आपण 3रा मुद्दा पाहूया. त्या ठिकाणी अशा प्रकारे म्हटलेलं आहे, स्तोत्राचं पुस्तक याचा 35वा अध्याय आणि 13वं वचन. उपवास करून मी माझ्या जीवाला क्लेश देत असे आणि त्यातून ज्या सर्व सर्व जे वचन आहे, त्यातून हंबल युअरसेल्फ.
आपल्याला उपवास करून प्रभूसमोर नम्र होणं आहे. ज्यावेळेस आपल्या शरीरामध्ये ताकद असते, त्यावेळेस आपण खूप मस्ती करतो किंवा खूप जास्त जास्तीचं वागत असतो. परंतु एखादा दिवस आपल्या जीवनामध्ये असायला पाहिजेच. आठवड्यातला एक दिवस, की त्या दिवशी आपण उपवास केला पाहिजे. दाविदासारखा मनुष्य तो महाभयंकर श्रीमंत होता. त्याच्याकडचं जे गिटार होतं, ते एक गिटार 43 लाखाचं होतं सध्याच्या परिस्थितीमध्ये आणि त्याने त्याच्या मुलासाठी मंदिर बांधण्यासाठी काही किक्कार सोनं जपून ठेवलं होतं. तो खूप श्रीमंत मनुष्य होता. मग त्याला उपवासाची काय गरज आहे? बॅलन्स जीवन जगण्यासाठी, समतोल जीवन जगण्यासाठी तो राजा असो की रंक असो, त्याला एका उपवासाची गरज आहे आणि इथं तो नम्र होण्याच्या मनस्थितीत आहे किंवा त्याला प्रभूसमोर नम्र व्हायचंय. आधी नम्रता आणि मग मान्यता. जेव्हा आपण प्रभूसमोर नम्रजन प्रभू की पृथ्वी के अधिकारी बनेंगे. जेव्हा आपण प्रभूसमोर नम्र बनतो, मी माझ्या जीवाला क्लेश देत असे, हा क्लेश मिळाल्यानंतर आपल्याला अधिकच प्रभूच्या समक्षतेमध्ये नम्रपणाने चालायला प्रेरणा मिळते किंवा ऊर्जा मिळते आणि म्हणून मिखाचा ग्रंथ याचा 6वा अध्याय आणि 8व्या वचनामध्ये प्रभूचं वचन सांगतं, की "हे मनुष्या, बरे ते काय त्याने तुला दाखवलं? नीतीने वागणे, आवडीने दया करणे आणि आपल्या परमेश्वराच्या समक्षतेमध्ये नम्रपणे वागणे, या वाचून देवबाप तुला काय मागत आहे?" म्हणजे उपवास करणं म्हणजे आपल्याला अजून एक स्टेप नम्रतेकडे आपण जात आहोत. आपण 4था मुद्दा पाहूया. या ठिकाणी दुसरे इतिहास याचा 20वा अध्याय आणि 3रं वचन, "यहूदाने उपवास करावा आणि देवाला सहाय्य मागावे." या ठिकाणी जे राजे आहेत, अहाब राजा, तर त्याने लोकांना आव्हान केलं, की तुम्ही उपवास करा आणि देवाला सहाय्य मागा. आता आपल्याला प्रत्येकाला सहाय्याची गरज आहे. हे दिवस शेवटचे आहेत. त्याला पुरावे पण उपलब्ध आहेत पवित्र शास्त्राला अनुसरून. अ, आता पण ते पुरावे मी सांगत बसत नाही. परंतु धिस इज द लास्ट ऑफ द लास्ट डेज. एक पुरावा फक्त सांगतो इब्रिकाचं पत्र याचा 10वा अध्याय 37व्या वचनामध्ये अशा प्रकारे म्हटलंय, की कारण वेळ अगदी थोडा राहिलेला आहे. येणारा येईल आणि तो उशीर करणार नाही. हे शेवटचे दिवस आहेत. वचनाला अनुसरून आणि सध्याचे जे हालात दिसतात त्यावरून पण ते हे शेवटचे दिवस आहेत आणि जे खरे संदेष्टे आहेत, ते अनेक खरे संदेष्टे तेच सांगतात, की आता हे दिवस शेवटचे आहेत आणि अख्खं पवित्र शास्त्र आपल्याला सांगत आहे. मग या दिवसामध्ये आपण काय करावं? तर आपण देवापासून सहाय्य मागावं आणि त्याचप्रमाणे उपवास करावा. आपल्या प्रत्येकाला उपवासाची गरज आहे. आपण उपवास या शब्दावर पाहत आहोत, की देवाला सहाय्य मागण्यासाठी. मला एक कुटुंब सांगा, की ज्याला परमेश्वराच्या सहाय्याची गरज नाही. मला एक व्यक्ती सांगा, की जो म्हणतो आता मी परफेक्ट आहे, माझं सगळं व्यवस्थित आहे. नाही, प्रत्येकाला सहाय्याची गरज आहे. "पर्वतों को देखूंगा मैं, कौन है मददगार मेरा?" आता फक्त प्रभू सहाय्यक आहे. हेल्प कम्स फ्रॉम द लॉर्ड ओन्ली. स्तोत्र 121 मध्ये म्हटल्याप्रमाणे किंवा वचन सांगतं त्याप्रमाणे. मग हे सहाय्य मागण्यासाठी आपल्याला उपवासाची गरज आहे. इथं वचन सांगतं, की संपूर्ण यहूदाने परमेश्वरासमोर जावं. आता आध्यात्मिक दृष्टिकोनातून सध्याला आपण लोक ज्यांनी ख्रिस्ताचा स्वीकार केलेला आहे, ते आपण सर्वजण आध्यात्मिक यहुदी बनलो किंवा आध्यात्मिक इस्रायली बनलो. आपल्याला जर सहाय्य मागायचंय, तर आपल्याला उपवासाची गरज आहे. म्हणजे आपल्यातला जो मीपणा आहे, जसं की नारायण मामन टिळक म्हणतात, की "ख्रिस्ता, ख्रिस्ता घे घे अवघा, हा माझा मीपणा. रे प्रभू पुष्कळ अजून मी उन्हा." तर त्या प्रभूकडे जात असताना आणि सहाय्य मागत असताना आपल्याला उपवासाची गरज आहे. उपवास काय करतो, की आपण प्रभूचं सहाय्य मागत असतो. उपवासामधून काय होतं, तर आपण प्रभूचं सहाय्य मागत आहोत. त्यानंतर आपण अ, मत्तेकृत शुभवर्तमान याचा 6वा अध्याय आणि 17व्या वचनामध्ये पाहत आहोत. आता त्या ठिकाणी तू आपल्या घरामध्ये जा, उपवास कर, म्हणजे इट इज फेलोशिप विथ गॉड. देवबापाबरोबर आपल्याला फेलोशिपची गरज आहे किंवा सहभागितेची गरज आहे. पहा प्रभू येशू ख्रिस्ताने जे शिष्य निवडले, जर आपण मार्काच्या शुभवर्तमानामध्ये पाहिलं तर ही चूज 12 टू बी विथ हिम. त्याने 12 शिष्यांची निवड केली, ती अशासाठी की ते त्याच्याबरोबर राहावेत. प्रभूबरोबर त्याने राहावेत. आणि मग त्याला तो प्रभूने त्यांना सैतानावरचा अधिकार दिला, शिक्षण दिलं. तो भाग नंतरचा. परंतु अगोदर ते त्यांनी त्याच्याबरोबर राहावं. फेलोशिप. देवाबरोबरची फेलोशिप आपल्याला खूप महत्त्वाची आहे. आपल्याला देवाबरोबरच्या फेलोशिपसाठी बर्न आउट होता येत नाही. कधी-कधी काय होतं आपण खूप कामं, कष्ट करतो आणि देवाला विसरून जातो. मग देवाचं वचन सांगतं, "तू आपल्या बुद्धीने स्वतःला शहाणं समजू नकोस." आणि म्हणून मत्तेकृत शुभवर्तमानाच्या 6व्या अध्यायाच्या 17व्या वचनामधलं जो गर्भ आहे किंवा जो मुद्दा आहे किंवा जो आपल्याला पॉइंट दिलेला आहे, तो आहे फेलोशिप विथ गॉड. आपल्याला देवबापाबरोबरची सहभागिता खूप मोलाची आहे. पहा, प्रभू येशू ख्रिस्त एकांती डोंगरावर जायचे
आणि रात्रभर प्रार्थना करायची. पुष्कळदा आपण पास्टर या नात्याने मंडळीची खूपच काळजी घेतो. चांगली गोष्ट आहे. परंतु आपण आपला तो एकांत शोधत नाही, की जो आपल्याला प्रभू बरोबर पाहिजे. मंडळी जरूर महत्त्वाची आहे, परंतु मंडळीची काळजी आपल्यापेक्षा जास्त देवबाप घेतो. आतापर्यंत पहा, ज्यांनी ख्रिस्ताला जीवन दिलं त्याच्या एकाही आत्म्याचा नाश प्रभू होऊ देत नाही. जर तो प्रभूच्या अटॅचमेंटमध्ये म्हणजे फेलोशिपमध्ये राहिला तर. मग पुष्कळदा आपण सेवक या नात्याने बर्न्ड आउट होतो. अनेक लीडर आहेत, अनेक अपोस्टल आहेत, अनेक प्रॉफेट आहेत, अनेक बायबल टीचर्स आहेत, अनेक मिशनरी आहेत, अनेक प्रभूचे दास आहेत. ते बर्नआउट होऊन जातात. परंतु त्यासाठी आपल्याला वेळ काढणं आहे आणि उपवासामध्ये प्रभूच्या फेलोशिपमध्ये राहणं आहे. आपण इतरांना फील करतो. दर रविवारी आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचं पवित्र शास्त्र वाचतो, वेगवेगळ्या प्रकारचे संदेश ऐकतो, गुडघ्यावर जातो, प्रार्थना करतो, उपवास करतो आणि लोकांना फील करण्याचा प्रयत्न करतो. हे ओझं आपल्याला देवबापाने ऑलरेडी दिलेलंच आहे. परंतु आपल्याला रिफिलिंगची गरज असते आणि ती रिफिलिंग एक दिवस उपवास आणि देवाच्या समक्षतेमध्ये आठवड्यातून असणं हे खूप गरजेचं आहे. आणि म्हणून मत्तेकृत शुभवर्तमानाच्या 7व्या अध्यायाच्या 6व्या अध्यायाच्या 17व्या वचनानुसार आपल्याला रिफिलिंग होणं गरजेचं आहे. अजून एक जुन्या करारातलं उदाहरण आपण पाहूया, की पहिले राजे याचा 21वा अध्याय आणि 27वं वचन. त्या ठिकाणी आहाब राजा आहे आणि तो उपवासाविषयी सांगत आहे. एक दिवसाचा आपण उपवास करूया. मीन्स वी आर गोइंग टू ओबे गॉड. उपवास करणं म्हणजे आज्ञा पालन करणं. आता देवाचं वचन सांगतं, की यज्ञापेक्षा आज्ञा पाळणं बरं आणि बोकड्याच्या वपेपेक्षा वचन ऐकणं बरं. मग आज्ञा पालनामध्ये ही गोष्ट येते. अब्रामाच्या बाबतीत आपण जर पाहिलं तर त्यांनी ते आज्ञापालन केलं. मग एक आज्ञापालनाचा दिवस म्हणजे उपवास आहे. एक दिवस आपल्याला कंपल्सरी उपवास करणं आहे. पहा, या उपवासावर अजून एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे जेवण वर्ज्य करणं फक्त नाही, तर अनेक गोष्टींचे उपवास आहेत. तर त्या संदर्भात अजून एक वचन आपण पाहूया, की लुकाचं शुभवर्तमान याचा 2रा अध्याय आणि 37वं वचन. त्या ठिकाणी पवित्र शास्त्रामध्ये 84 इयर्स ओल्ड एक विधवा माता आपण पाहत आहोत आणि तिचं नाव आहे हन्ना. असं म्हटलं जातं, की लग्न झाल्यानंतर 7 वर्षांनी तिचे पती मरण पावले. परंतु ग्रीक बायबलमधून जर आपण पाहिलं तर 7 दिवसातच तसं घडलेलं आहे. परंतु मग त्यांनी निर्णय घेतला त्या मातेने, की त्या मंदिरात राहतील आणि मंदिरात राहून 84 वर्षाची माता परंतु ती मंदिरात राहत होती आणि मंदिरात राहून उपवास आणि मंडळीसाठी प्रार्थना करत होती. आपल्याला तो निर्णय घेता आला पाहिजे, की जर आपल्याला वेळ आहे, तर आपण उपवास आणि प्रार्थना मंडळीच्या वाढीसाठी कराव्या. काही ठिकाणी आता रिसेंटली मी काही मंदिरांमध्ये गेलो. ते इंग्लिश मंदिरं होते. तर भव्य-दिव्य सगळ्या गोष्टी, परंतु लोकांची अनुपस्थिती होती. अर्थात ती अनुपस्थिती पावसामुळं असू शकेल किंवा आमच्या मुंबईसारख्या ठिकाणी चॅलेंजेस खूप आहेत. रविवारच्या दिवशी लोहमार्ग बंद असतात वगैरे गोष्टी. परंतु कोणीतरी असे व्यक्ती पाहिजेच, की प्रत्येक मंदिराला, की जी उपवास आणि प्रार्थना करेल, की परमेश्वराच्या समक्षतेमध्ये लोकांनी यावं. म्हणजे उपवास हा असा प्रकारे वेट अपॉन द लॉर्ड. प्रभूकडं आपण राखून राहणं. आपल्याला कधी-कधी खूप घाई असते. आता हा जमानाच घाईचा झालेला आहे. तर आपल्याला प्रत्येक गोष्टीमध्ये घाई असते. परंतु टू वेट अपॉन द लॉर्ड. उपवास म्हणजे काय? प्रभूकडे राखून राहणं. कशासाठी? अद्भुत, अलौकिक, सामर्थ्यशाली गोष्टींसाठी. आणि मग या ठिकाणी त्या वेटिंगमध्ये राहिल्या आणि त्यांनी प्रभूचं मुख पाहिलं असं देवाचं वचन सांगतं. हे लुकाचं शुभवर्तमान याच्या 2ऱ्या अध्यायाच्या 37व्या वचनापासून पुढं आपल्याला हा प्रकार समजेल. मग उपवास म्हणजे काय? प्रभूकडं वेटिंगमध्ये राहणं. अजून एक पवित्र वचन आपण वाचणार आहोत. ते कोरिंथकाराचं पहिलं पत्र याचा 9वा अध्याय आणि 27वं वचन. त्या ठिकाणी अशा प्रकारे म्हटलेलं आहे, की मी माझ्या शरीराला बोखलतो म्हणजे कंट्रोल. आपल्या शरीराचं कंट्रोल. अनेक बाबीत आपल्याला कंट्रोल नसतो. उदाहरणार्थ जेवणाच्या बाबतीत एक 2 प्रकार आहेत. जो बोलतो फक्त त्याला एनोरेक्सिया म्हणतात आणि त्याला बुलिमिया पण म्हणतात. एनोरेक्सिया म्हणजे असं की जेवणच नाही करायचं किंवा खूप कमी जेवायचं आणि बुलिमिया म्हणजे असं, की हे दोन्ही शब्द ग्रीक भाषेमधून आलेले आहेत. बुलिमिया म्हणजे खूप खाऊगदडेपणा करणं, खूप खाणं. या सगळ्या गोष्टी देव आपल्याला बॅलन्स शिकवतो. परंतु याच्यामध्ये कंट्रोल. देवाचं वचन जर पाहिलं तर आपण त्या नियंत्रणाच्या बाहेर असतो, परंतु देवाचा आत्मा नेहमीच नियंत्रणात असतो आणि तो आपल्याला कृपा पुरवतो. मग हे सगळे मुद्दे आपण पाहिलेले आहेत आणि शेवटचा मुद्दा कोरिंथकाराच्या पत्राच्या पहिल्या कोरिंथमधून 9व्या अध्यायाच्या 27व्या वचनामध्ये मी माझ्या शरीराला बुकलतो. म्हणजे आपल्याला काही गोष्टीवर जर आपल्याला एनोरेक्सिया आहे, तर त्याच्यावर मात करणं. जर दुसरा प्रकार आहे खाऊगदडेपणाचा, तर त्यावर पण मात करणं. परंतु एक दिवसाचा उपवास आपल्यासाठी महत्त्वाचा आहे आणि मग ह्या सगळ्या मुद्द्यांना अनुसरून देवाच्या वचनाला अनुसरून
आपण उपवास करावे. हे टोटल टीचिंग आहे आणि याचा फायदा आपल्या व्यक्तिगत जीवनासाठी होतो आणि मग त्या जीवनाचा उपयोग आपल्याला देवाच्या गौरवी राज्यासाठी करता येतो. आणि मग हे पहा दावीदाचा स्तोत्र 146:2 मध्ये म्हटलं, की "मैं जिऊ या मरू बस तेरे लिए है." मग आपलं जे जीवन आहे ते परमेश्वराने, प्रभू येशू ख्रिस्ताने आपल्याला अलॉट केलेलं आहे. रात्री 12 वाजता आपण झोपेतच असतो. त्यावेळेस आपल्या नावाचा एक 1440 सेकंद मिनिटाचा चेक अलॉट होतो. तो म्हणजे टाईमाचा चेक होतो आणि मग हा टाईम आपल्या जीवनाला मिळतो. या सगळ्या गोष्टीबद्दल आपण उपकार मानूया आणि उपवास ह्या गोष्टीवर पाहत असताना उपवासाचे फायदे आपण पवित्र शास्त्राला अनुसरून पाहिलेले आहेत. या सगळ्या गोष्टीचा आपण घरी जाऊन अभ्यास करूया. अँड गॉड ब्लेस यू.